हरीश, तुर्तास धन्यवाद. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, काल रेल्वे सुद्धा काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अर्थात लोकांना ज्या वेळेत आवश्यकता आहे त्या वेळेत तर काही रेल्वे सुरू होत नाहीये. पण खरंच लॉकडाऊनची काय स्थिती आहे? कारण मुंबईच्या सुद्धा काही भागात आणि ग्रामीण भागात तर सर्वत्र मास्क तर कुठे दिसतच नाही आणि डिस्टन्सिंगचे नियम हे फक्त सर्वसामान्यांनाच आहेत. बाकी राजकीय पक्षाचे कार्यक्रम, आंदोलनं किंवा अन्य ठिकाणी तर डिस्टन्सिंगचा नियम काही अस्तित्वातच नाही. अगदी मिलिंद, बरोबर, अगदी तुम्ही वर्मावर बोट ठेवलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं आता राजकीय पक्षांच्या सभा होणं, मिटिंगा होणं, रॅलीज होणं याचं जे प्रमाण वाढतंय ते पाहता आणि एकूणच त्यातली संख्या पाहता आता तर खरंच वाटायला लागलंय की सामान्य व्यक्तीच्या घरातलं लग्न असेल किंवा बारसं असेल त्याला मर्यादा ठेवायची आणि मग अशा कार्यक्रमांना मात्र उठसूट सरळ सरळ परवानगी द्यायची किंवा त्याच्यात कोणत्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई नाही करायची. आत्ता मी शिवाजी पार्कात उभी आहे. आता मी खरं तर मगापासून बघते अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क हे ओठांवर आलेले आहेत. फक्त नावाला म्हणजे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून हा मास्क लावण्यात आलाय की काय असं वाटावं इतकी परिस्थिती आहे. विशेषतः मुंबईमध्ये मास्कची परिस्थिती आता म्हणजे किंवा मास्क घालणं याला लोक हळूहळू का होईना पण थोडंसं सिरियसली घेत नाही आहेत. जर आपण कालची राज्यातली आकडेवारी जर बघितली तर साधारणतः एक 2771च्या आसपास 2771च्या आसपास नवीन रुग्ण सापडले. पण मृत्यूदर याच्यातला बघा किती आहे की साधारणतः 56 इतक्या जणांचा मृत्यूची म्हणजे साधारणतः 2% जास्त मृत्यू झालेले आहेत. एका बाजूला संख्या कमी होताना बघायला मिळते करोनाबाधितांची, म्हणजे जे एसिम्प्टमॅटिक आहेत किंवा मग जे ज्यांना लक्षण नाही आहेत अशा लोकांची पण संख्या कमी होताना बघायला मिळते. पण दुसऱ्या बाजूला मृत्यूदर कमी होताना बघायला मिळते आणि ही चिंतेची बाब आहे. आता त्यातल्या त्यात जसं मिलिंद तुम्ही उल्लेख केला की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं रेल्वे सुरू करायचा निर्णय घेतलाय, पण असे अनेक जण काल मला रेल्वे स्टेशनला भेटले की जे कोणत्याही अतिआवश्यक कॅटेगरीत येत नाहीत पण तरीही त्यांचा रेल्वेनं प्रवास सुरू आहे. याची दोन महत्त्वाची कारणं की त्यांनी आता किती दिवस स्वतःला असं बसमधल्या गर्दीतनं आणि किंवा शेकडो रुपये टॅक्सीला भरून जायचे आणि दुसरी गोष्ट तर बसमध्ये करोना म्हणजे होत नाही आणि ट्रेनमध्ये करोना होतो असा लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरळ लोकांनी लॉकडाऊनचे सगळे नियम तोडायला सुरुवात केलेत. भलेही राज्य सरकारनं आता काही ठराविक वेळ दिला असला तरी लोकांचा प्रवास करणं बऱ्यापैकी सुरू झालंय आणि हे यावरनं पण सिद्ध होतं की अनेकदा रेल्वेकडनं जी कारवाई केली जाते त्याच्यामध्ये लाखो रुपये रेल्वेला दंडापायी रोजच्या रोज मिळतात कारण लोक याचं पालन करत नाहीयेत. त्यामुळे आपण जर बघितलं की लॉकडाऊनकडे आणि लॉकडाऊनच्या नियमांकडे आता लोकांनी जास्त गंभीरपणे न बघण्याचा निर्णय घेतलेला दिसतो की काय इतकं चित्र बदललेलं बघायला मिळतंय. स्वाती, एक प्रश्न आणखी की असं सांगितलं जात आहे सरकारच्या वतीने की जे कंटेनमेंट झोन आहेत किंवा रेड झोन जे आहेत तर इथे मात्र सर्व नियमांचं काटेकोर पालन करावंच लागेल, अन्यथा कारवाई होईल. मुळात आता मुंबईमध्ये रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन काही राहिलेत का शिल्लक? नक्कीच आहेत रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन, पण ते मोठ्या प्रमाणावर नाही आहेत कारण एकूणच संख्या जी आहे ती खूप आता कमी होते म्हणजे बाधितांची. आणि त्याचबरोबर आधी असं व्हायचं की 10 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर रुग्ण सापडले तर ती पूर्ण जागा जी आहे साधारणतः बाजूच्या 10-12 बिल्डिंग या कंटेनमेंट झोनमध्ये यायचं आणि ज्याचा लोकांना खूप त्रास व्हायचा. त्याच्यानंतर मग निर्णय घेतला गेला की एखाद्या मजल्यावर एक आणि त्याच्यानंतर 2-3 मजले सोडून एखादा जर दिसला तर ते मजले कंटेनमेंट झोनमध्ये घोषित करावेत. म्हणजे तिथल्या लोकांची मुवमेंट आहे ती रिस्ट्रिक्ट करावी की जेणेकरून बाकीच्या इतर इमारतींना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे बऱ्यापैकी कंटेनमेंट झोनची संख्या किंवा रेड झोनची संख्या कमी झालेली बघायला मिळते. धारावी सारखा भाग जो अनेक महिने रेड झोन मध्ये होता तिथे आता दिवसाला कधी कधी 3 रुग्ण सापडतात तर कधी कधी एकही रुग्ण सापडत नाही. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. आणि दादरच्या पण काही भागांमध्ये जिथे मी आता उभी आहे तिथे पण कधी कधी 0 रुग्णांची नोंद होते. याचा अर्थ रुग्णांची संख्या कमी होते म्हणून मग लॉकडाऊनचे नियम पाळायचे नाहीत का? तर बिलकुल पाळले पाहिजे कारण आपल्यामुळे आपल्या इतर सगळ्यांनाच त्रास होतो. जसं आत्ता मी तुम्हाला दृश्य दाखवते, थोडीशी जरा मी माझ्या विजेला सांगेन की मुवमेंट करून दाखवू शकतो आपण की इथे सकाळची बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आत्ताच माझ्या समोरनं आणखी 2 लोक येताना बघायला मिळतात की ज्यांच्या ओठांवर जाऊ द्या ज्यांच्या चेहऱ्यांवर पण मास्क नाहीये. जर इकडे उजव्या हाताला जर लक्ष दिलं तर आपल्याला तिथेही जाणवते की लोकांनी मास्कला तितकंसं सिरियसली घेणं सोडून दिलेलं आहे. मागणं येणारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठीची मंडळी त्यांच्याकडे पण आपण जर बघितलं तर पूर्णपणे लक्षात येत आहे की लोक सिरियस नाही आहेत.
का नाही आहेत? जोपर्यंत घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्रास होत नाही तोपर्यंत मग लोकांनी सिरियस व्हायचं नाही का? एवढी आकडेवारी, एवढा मृत्यूचा आकडा बघून ही अजून घाबरायचं नाही का? घाबरणं म्हणजे काय तर स्वतःची काळजी घेणं, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणं. पण मुळात मिलिंद हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल की जो ट्रेनने प्रवास करणारा माणूस आहे ना, तो तसाही जो इतका ट्रेनमधनं किंवा बसमधनं जाताना तो त्याच्या आणि इतर प्रवाशांमध्ये अगदी 1 मिलीमीटरचं पण अंतर नसतं. अशात तो मग मास्कला तरी त्याने सिरियसली का घ्यावं? ही परिस्थिती आहे. खरंय. म्हणजे स्वाती, वेगळ्या शब्दात सांगायचं तर ठीक आहे, सरकारचे नियम आहेत आणि सरकारचे नियम आहेत म्हणून नाही तर आपल्या स्वतःकरता, आपल्या कुटुंबाकरता आपण या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. म्हणजे घराबाहेर पडल्यानंतर मास्क हा वापरलाच पाहिजे. वारंवार 10 ठिकाणी हात लावू नये. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ साबणानं धुतले पाहिजेत. या नियमांचं पालन केलंच पाहिजे. पण त्याच वेळेला खरंच बाहेर पडल्यानंतर बऱ्याचशा सगळ्या गोष्टी ओपन झालेल्या असताना आता नेमकं लॉक काय राहिलं आहे तर तो मोठा प्रश्न आहे. स्वाती, तुर्तास धन्यवाद. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आहे. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन सामना करतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि आता लसीकरणाचीही सुरुवात झाली. या माध्यमातून विषाणूला मात करण्या